सर मॅम तुम्ही लवकर हॉस्पिटलमध्ये या. सर काहीतरी विचित्रच वागताय तो. वेळपटात दाखवण्यात आले त्यामुळे तुम्ही म्हटलं की एकदम वेगळे विचार आणि ते स्वतंत्र विचार तुमचे ऐकले की तुम्ही अशा सिनेमात काम निश्चितच त्यामागे एक सामाजिक संदेश आहे. काय कसं गाणी घेऊन आलं आणि कसा अनुभव होत आहे? म्हणजे काय झालं आहे, भयपटाच्या ट्रीटमेंटमधून स्त्री भ्रूण हत्या का, तर मला असं वाटतं की बरेच दिवस सर्व प्रकारांनी सांगून झालं लोकांना, कोणी काही ऐकायला तयार नाही. शेवटी आपण चिडतो बघा, लहान मुलांवर सुद्धा आपण चिडतो ना, अरे किती वेळा सांगायचं तुला. तसं शेवटी आता भीती तरी भूताची भीती दाखवून तरी काही फरक पडतोय का, असा विचार केला आमच्या पुष्कर मनोहरनी. आणि मला वाटतं तो आक्रोश आहे शेवटचा आता कलाकृतीतून मांडण्याचा, की बाबा आता थांबवा रे ते. आणि म्हणून भयपटाची त्याला ट्रीटमेंट दिलेली आहे. कारण ही जी गोष्ट आहे, आता सिनेमा तुम्ही बघाल ना, जेव्हा आम्ही काहीतरी 20-21ला तुमच्यासाठी अख्खा सिनेमाचा शो ठेवतो आहे, ते तुमच्या लक्षात येईल की ह्यातलं भयपटाचं हे काढून जरी टाकलं असतं तरी ही एक नॉर्मल गोष्ट सिनेमाची होऊ शकते. काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याला नुसतं काहीतरी होतं त्रास, इतकं स्वतः दाखवू शकतो. भूत नाही आणलं, ते सगळं नाही केलं तरी सिनेमाची एक सामाजिक सिनेमा म्हणून ह्याची गोष्ट होऊ शकते. पण त्याला एक असा जॉनर दिल्यामुळं ते फारच अट्रॅक्टिव्ह झालं. शेवटी लोक थिएटरपर्यंत आले आणि बघायला बसले की मग काय म्हणायचं ते म्हणू शकतो आपण. ते यायला तर पाहिजे. इतकी वाईट परिस्थिती आहे, लोक येतच नाही. भारतीय मनाची एक अशी धाडणी असते की एखाद्या गोष्टीची दहशत घातली की त्या गोष्टी भीती म्हणून लोक करतात. भारतीय नाही, मी जग फिरलोय. पृथ्वी तलावरच्या प्रत्येक माणसाला जोपर्यंत कुठल्याही गोष्टीची भीती दाखवत नाही तोपर्यंत तो सुधारत नाही. तर हा एक भूताटकी म्हणजे ती व्यक्ती कनिका हे भूत आणि भ्रूणहत्या ह्या विषयाची सांगड घालण्यामागे हात वाटत होता का की एक भीती निर्माण व्हावी? भीती निर्माण व्हायला पाहिजे की चायना एखादा डॉक्टरनी जर हा सिनेमा बघितला, कारण स्त्री भ्रूणहत्या त्यांच्याशी संबंधित आहे, मेडिकल आणि डॉक्टर लोकांशी. त्याच्यातल्या जर एखाद्याने बघितला तर तो कदाचित करत असेल तर त्याच्या डोक्यात येईल किंवा त्याला उगीचच भास पण व्हायला लागते. तरी तेही आम्हाला हवे आहेत. बघून आल्यानंतर त्यांनी कालच एखादी स्त्री भ्रूण हत्या केली असेल किंवा 2 दिवसानंतर त्याची अपॉइंटमेंट असेल, तर ते करताना त्याला सिनेमा आणि ती कनिका दिसली पाहिजे. आणि कदाचित 100तला 1, म्हणजे मी इतकी माफक अपेक्षा आहे माझी, कारण मी आपल्या लोकांना ओळखतो. एक डॉक्टरला जरी थांबावंसं वाटलं, नाही मी नाही करणार, तरी हे 100 करोडचा बिझनेस केल्यासारखं आहे.